यानंतरची बातमी आहे संसदेमधून। संसदेमध्ये आज 130वी घटना दुरुस्ती मांडली जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज हे विधेयक सादर करणार आहेत। राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी हे ठोस पाऊल उचलणार असल्याची माहिती मिळते आहे। पाहतोय की आज संसदेमध्ये 130वी घटना दुरुस्ती मांडली जाणार आहे। राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवरती आता ठोस पाऊल उचललं जाणार आहे। दरम्यान राज्यघटनेमध्ये करण्यात येणारी 130वी दुरुस्ती नेमकी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 30 दिवसांपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावल्यास मंत्र्यांचं पद जाईल। पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री या कायद्याच्या चौकटीत असतील। दोषी व्यक्तीला त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी बरखास्त करेल। दोषी मंत्र्यांबाबत पंतप्रधानांनी मौन बाळगल्यास 31व्या दिवशी मंत्री आपोआप पदमुक्त होतील। पंतप्रधान 30 दिवसांपर्यंत तुरुंगात राहिल्यास 31व्या दिवशी त्यांचा राजीनामा घेतला जाईल। राजीनामा न देणारा तुरुंगातील पंतप्रधान 31व्या दिवशी आपोआप पदमुक्त होईल। आरोप निश्चित न झाल्यास आणि सुटका झाल्यास संबंधिताची पुन्हा नियुक्ती शक्य आहे।